श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आपण आता जी एनर्जी चेक करणार आहे ती जानेवारी महिन्यासाठी आहे. जानेवारी महिन्यात कर्क राशीसाठी हा मंथ कसा राहील किंवा ह्या महिन्यात काय घडणार आहे तुमच्यासोबत, किंवा काय पॉझिटिव्ह गोष्टी घडतील, निगेटिव्ह गोष्टी घडतील, हे आपण आता बघणार आहोत. पण त्या अगोदर मला तुम्हाला हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आहे जानेवारी महिन्याच्या. खरं तर आपला जानेवारी महिना हा आपला इंग्रजी महिना आहे. मराठी महिन्याच्या शुभेच्छा जर असतील तर आपल्या पाडव्याला आपल्या नवीन वर्षाची सुरुवात असते, मराठमोळ्याची सुरुवात असते. पण जे येतंय ते नवीन वर्षाची सुरुवात ही जानेवारी महिन्याची सुरुवात आहे. त्यामुळे मला एनर्जी तुम्हाला जानेवारी महिन्याची द्यायची आहे. त्यामुळे मला असं सांगावंसं वाटतंय की जानेवारी महिना किंवा या नवीन वर्षाची सुरुवात जर होत असेल तर तुमच्या आयुष्यात भरभराटी, सुख, समाधान, शांतता घेऊन येऊ दे. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं भलं होऊ दे. श्री स्वामी समर्थ. तर आपण आपल्या एनर्जीकडे बोलूयात. कर्क राशीसाठी हा मंथ कसा आहे किंवा या महिन्याची एनर्जी तुमच्यासाठी काय असणार आहे. कर्क राशीसाठी ह्या महिन्याची एनर्जी तुमच्यासाठी काय असणार आहे, काय गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत, काय पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. पहिलंच कार्ड आलेलं आहे निगेटिव्ह, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जर काही थर्ड पार्टीशी नवरा बायकोत वाद होणे, जास्त एनर्जी तीच दिसते आहे. निगेटिव्ह गोष्टींमुळे त्रास होणे, नवरा बायकोत वाद होणे, घरच्यांमुळे घरात वाद होणे, घरात एक राक्षसी वृत्ती होणे किंवा घरात मन न लागणे, घरातल्या गोष्टी अस्ताव्यस्त होणे, घरात एक निगेटिव्ह शक्तीचा वास असणे किंवा वादविवाद, भांडण सारखं कर्कश घरात असल्यासारखं वाटणे, दरिद्रता लक्षणं असल्यासारखं वाटणे, अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्यामध्ये घडताना दिसत आहेत. कर्क राशीसाठी ही एनर्जी आहे. तुमच्या आयुष्यामधल्या काही गोष्टी बदलताना दिसतील किंवा चांगल्या होतील. निगेटिव्ह शक्तीचा वास आहे तुमच्यामध्ये. निगेटिव्ह गोष्टी, निगेटिव्ह घटना तुमच्यामध्ये घडलेल्या दिसत आहेत. कोणीतरी अशी निगेटिव्ह शक्ती तुमच्यामध्ये केलेली दिसत आहे, जेणेकरून ते निगेटिव्ह शक्ती खाण्यातून असू शकतं, एखाद्या फोटोवरती तुमची क्रिया केलेली असू शकते किंवा अजून काही तंत्रबाधा केलेली असू शकते, जेणेकरून तुमच्या सौंदर्यावर, तुमच्या दिसण्यावरती, तुमच्या संसाराला दृष्ट लागणे किंवा तुम्हाला दृष्ट लागणे, तुमच्या पार्टनरला दृष्ट लागणे, अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्यामध्ये क्रिएट झालेल्या आहेत. संसाराच्या बाबतीत जास्त स्ट्रॉंग एनर्जी आहे, जेणेकरून तुमच्या प्रपंचाला कुठेतरी दृष्ट लागलेली आहे, अशा काही गोष्टी दिसत आहेत तिथं. थर्ड पार्टी सिच्युएशन आहे. थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाले असतील, जेणेकरून तुमचं वाईट झालेलं आहे हे बघून तुमचे विरोधक किंवा थर्ड पार्टी सिच्युएशन खूप खुश आहे. त्यांच्या मनासारख्या काही गोष्टी घडत आहेत, त्यांना चांगल्या बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे तुमच्याबद्दलच्या, कारण त्यांना जे हवं होतं तेच घडतं आहे आणि त्याच गोष्टी तुमच्यामध्ये आता सुरू आहेत. टावर मुवमेंट तुमच्यामध्ये येऊन गेलेला आहे. टावर मुवमेंटमुळे ज्या गोष्टी इकडे तिकडे पसरल्या किंवा वाईट साईड घडलं, त्यामुळे सुद्धा हे दिसतं आहे की हे दिसतंय तसं टावर मुवमेंट तुमच्यामध्ये येऊन गेलेला आहे. टावर मुवमेंटमुळे निगेटिव्ह शक्ती झालेली आहे. तर अजून एक एनर्जी बघूयात आपण, की एक आशा आहे, स्वप्न आहे तुमचं, कुठेतरी संसार मार्गी लागावा. कुठंतरी मला पण असं इंट्युशन्स येतात की तुम्हाला एखादा प्रपोज यावा किंवा जे झालं आहे ते विसरून मला आयुष्यामध्ये एक चांगलं ग्रोथ व्हावी, आयुष्यामध्ये चांगला सक्सेस मिळावा, आयुष्यामध्ये एक सुख, समाधान, शांतता मिळावी, आयुष्यामध्ये सुख मला कधी मिळेल, सुखाला तुम्ही सुखासाठी म्हणजे एक चांगली झोप मिळावी, टेन्शन कुठेतरी जावावं, एक तासभराची झोप किंवा एका रात्रीची शांत झोप मला मिळावी. इतकं टेन्शन तुमच्या आयुष्यात झालेलं आहे की तुम्हाला सुखानं झोप सुद्धा येत नाहीये. हे असं स्वप्न आहे तुमचं की बास आता झाले, मला फक्त सुखाची झोप हवी आहे, कारण टेन्शन खूप झालं, आयुष्यात खूप काही घडलंय. निगेटिव्ह शक्ती सुद्धा तुमच्यामध्ये दिसते आहे, जेणेकरून त्याचा सुद्धा तुम्हाला त्रास आहे. सुखानं झोप न लागणे, सुखाने तुम्हाला आयुष्य न जगता येणं, याचं कारण सुद्धा हे डेव्हिल आहे. तंत्रबाधा, निगेटिव्ह शक्ती किंवा एखादी निगेटिव्ह गोष्ट करणं, लिंबू फिरवणं किंवा अजून काही गोष्टी तंत्रबाधेचे करतात, त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होणं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात ज्या घडत आहेत ह्या तंत्रबाधेमुळे होत आहेत. हे स्पष्ट आहे, क्लिअर आहे. तर अजून असं बघूयात, तुम्हाला जर वाटत असेल पर्सनल एनर्जी घ्यावी, चेक करावी ह्या राशीच्या लोकांना, कर्क राशीच्या, तर तुम्ही नावाप्रमाणे सुद्धा माझ्याकडून एनर्जी चेक करून घेऊ शकता. आशा आहे, होप्स आहे, आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी मिटाव्यात, आयुष्यात सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्यात, आयुष्यातल्या निगेटिव्ह गोष्टींनी माझा पिछा सोडावा, मला एक चांगली एनर्जी मिळावी. खूप आसुसलेले आहात त्या क्षणासाठी, जेणेकरून तुमच्या आयुष्यात चांगला क्षण यावा, जे झालंय ते कुठेतरी थांबावं, जे चाललंय ते मला आता नको झालंय, पण ते तुमचे पाठ सोडत नाहीये. खूप त्रासलेला आहात तुम्ही, तुम्हाला नको आहे हे सगळं.
एक चांगलं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे. एकतरी आयुष्यामध्ये एक लग्न वगैरे कार्य कुठलं तरी घरात जमावं किंवा घरामध्ये शुभ कार्य व्हावं किंवा सरकारी नोकरी लागावं, कुठेतरी बिझनेस साईडला तुम्ही करिअर करावं. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या आयुष्यामध्ये आता त्या क्रिएट झालेल्या आहेत आणि तुम्हाला तसं वाटतंय, स्वप्न आहे, अपूर्व राहिलेलं आहे. मगाशी पण तेच सांगितलंय, लग्नासंदर्भात जर काय असेल तर तुमचं स्वप्न खूप अर्धवट राहिलं, खूप अर्धवट राहिलं. सगळी स्वप्न चूर-चूर झाली तुमची. आयुष्यामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी होती ती सुद्धा कुठेतरी थांबली. निगेटिव्ह गोष्टीचा वास तुमच्या आयुष्यामध्ये झाला आणि हे नकारात्मक ऊर्जेने तुमच्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला. अशा सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत गेल्या. पण आता सुरुवात तुमच्या आयुष्यामध्ये जर बघायला गेलं तर एक थर्ड पार्टी सिच्युएशन सुद्धा आहे तुमच्या आयुष्यामध्ये. एखादा प्रपोज करावा, आयुष्यात एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये यावी, तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रपोज घ्यावा, अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आहेत तर त्या स्वीकारायच्या आहेत. पण त्यात सुद्धा तुम्ही सुखी नाहीये किंवा त्या गोष्टींमधून तुम्हाला सुख मिळत नाहीये. अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत. तर यावरती सुद्धा कष्ट करत आहात किंवा यावरती सुद्धा तुमचा फोकस आहे किंवा चांगले रिलेशन, चांगलं नातं, कुठंतरी मन मोकळं असावं, हे सगळं तुम्हाला वाटतंय, तिथपर्यंत पोचावं. आणि चांगल्या गोष्टीची एनर्जी, आई देवी मातेचा आशीर्वाद, आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. पण कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असून सुद्धा, कारण ही निगेटिव्ह शक्तीनं काय केलेलं आहे, आयुष्याच्या सगळ्या गोष्टी बंधनात टाकलेल्या आहेत. देवीचं तुमच्या म्हणजे ज्या देवीचं, ज्या कुलदेवतेचा तुमचा आशीर्वाद आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. कारण ही निगेटिव्ह शक्ती तुम्हाला हॅवी झालेली आहे. या निगेटिव्ह शक्तीमुळे तुम्हाला त्रास होतो आहे खूप. निगेटिव्ह शक्ती हॅवी झाल्यामुळे तुम्हाला देवीचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा देवी तुमच्यापर्यंत चांगल्या आशीर्वादाने तुमच्यापर्यंत पोचावी हे सुद्धा तुम्हाला तितकंच वाटतंय. पण लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये ग्रोथ आहे, चांगल्या काही गोष्टी घडतील, चांगल्या आयुष्यातल्या काही गोष्टी क्रिएट होतील, सगळं सकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील, सेलिब्रेशन येईल लवकरात लवकर तुमच्या आयुष्यामध्ये. आता पुढच्या डेकमधून जे आपण बघणार आहे ते आपण डेकमधून बघणार आहे ते श्रीकृष्णांच्या डेकमधून बघणार आहे. श्रीकृष्णांची जी डेक आहे ती कोणत्या देवतेचं किंवा कोणत्या देवतेची एनर्जी तुमच्यासाठी पिक होते आहे, कोणत्या देवतेची एनर्जी तुमच्यासाठी आहे हे आपण बघणार आहोत. दत्त महाराजांची एनर्जी आहे, ब्रह्मांडाची एनर्जी आहे. दत्त महाराज तुमच्या साक्षात तुमच्या आशीर्वाद देत आहेत. दत्त महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. दर गुरुवारी स्वामी समर्थांची सेवा करा, स्वामी समर्थांना नतमस्त व्हा, गाईची सेवा करा, गाईला पुरणपोळीचा नैवेद्य द्या किंवा एखादी पोळी घरात जे आपण जे रोजचं जेवण साधं जेवण करतो ते सुद्धा द्यायला म्हणजे देवीला किंवा आपल्या कुत्र्याला म्हणा, गाईला म्हणा, जे दत्त महाराजांना प्रिय आहेत, स्वामी समर्थांना प्रिय आहेत, त्या गोष्टी तुम्ही दर गुरुवारी करायला विसरू नका. या महिन्यामध्ये कुठंतरी आपलं कर्म कुठंतरी चांगलं होईल, आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये घडतील. तर आपण दुसऱ्या डेकमधून बघणार आहे की गणपती बाप्पा तुम्हाला कोणता आशीर्वाद देताना दिसत आहेत. गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यासाठी काय आहे. श्री स्वामी समर्थ. समंजस बोलणे, समंजस वागणे, समंजस गोष्टींवरती जास्त लक्ष करणे किंवा जास्त लक्ष देणे. एखाद्या गोष्टीची सिद्धी होत असेल किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टी तुम्हाला समजत असतील, या महिन्यामध्ये तुम्हाला कोणत्या तरी गोष्टी सिद्ध होतील, तुम्हाला कोणत्या तरी गोष्टी समजतील, नवीन काहीतरी सिद्धी होण्याची तुम्हाला या महिन्यामधला योग आहे. तर आता या डेकवरून सुद्धा आपण बघणार आहोत की या महिन्याची एनर्जी तुमची कुठंपर्यंत चांगली आणि कुठंपर्यंत निगेटिव्ह अशी राहील किंवा कोणत्या गोष्टींमधून तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा काही गोष्टी आहेत. तर येणाऱ्या आताच म्हणजे जो येणारा पावसाळा आहे त्यापर्यंत तुमची 2026मध्ये निगेटिव्ह शक्ती हळूहळू कमी होताना दिसेल, पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये येताना दिसेल. तर अजून एनर्जी आपण चेक करूयात की या डेकवरून ही डेक जी आहे ती अमावस्या आणि पौर्णिमा हा 2 काळ दर्शवत असते. अमावस्याची एनर्जी आणि पौर्णिमेची एनर्जी ही इथं दर्शवत असते, या डेकमधून दर्शवत असते. जानेवारी महिन्याची सुरुवात जी आहे ती पौर्णिमेच्या काळातून होत आहे. तर आपण पौर्णिमेची एनर्जी सुरुवातीला चेक करून घेऊयात की येणारी पौर्णिमेचा काळ जो आहे तो आपल्याला काय देताना दिसतो आहे किंवा या राशीला, कर्क राशीसाठी त्यांचं काय आहे जे देताना दिसत आहे. श्री स्वामी समर्थ.
बघा, स्वतःचा विचार करायचा आहे, स्वतःच्या विचारावरती ठाम राहायचं आहे, पॉझिटिव्ह गोष्टींवरती जास्त फोकस द्यायचा आहे. निगेटिव्ह गोष्टींचा अभ्यास म्हणजे निगेटिव्ह गोष्टींकडे आकर्षित व्हायचं नाही. मनाची स्थिरता पाहिजे. मन चंचल करू नका, मनाची स्थिरता ठेवा. जर निगेटिव्ह गोष्टीचा जर त्रास होत असेल तरीसुद्धा त्यामधून तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टीचा विचार करायचा आहे किंवा पॉझिटिव्ह राहायचं आहे. तर अजून दुसऱ्या डेकमधून जर कवड्यांवरती जर बघायचं म्हटलं तर आपल्याला कवड्यांची एनर्जी काय देते आहे किंवा कवड्यांमधून आपल्याला काय समजत आहे हे आपण बघूया. कर्क राशीसाठी श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतनेचे गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. बघा, जानेवारी महिन्याची जर बघा एनर्जी बघायला गेलं तर अडथळा येईल, प्रॉब्लेम येतील, कारण ऑलरेडी आयुष्यामध्ये डेव्हिलची एनर्जी आहे, तंत्रबाधा आहे, निगेटिव्ह शक्तीचा परिणाम आहे, निगेटिव्ह गोष्टी तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. सगळा अडथळा आयुष्यामध्ये निर्माण झालेला आहे. तो कुठेतरी स्टॉप व्हावा, थांबवावा, आयुष्याची बिग चेंज व्हावे ह्यासाठी आयुष्यात प्रयत्न करत राहायला पाहिजेच. आणि तो सक्सेस तुम्हाला लवकरच मिळेल या आठवड्यात किंवा या वर्षात किंवा 2026चा पावसाळा जो आहे तिथपर्यंत तुमचा योग चांगला आहे. तिथून नंतर तुमचा योग चांगला आहे. त्या अगोदर तुम्हाला थोडा स्ट्रगल करायची गरज आहे. पण या जानेवारी महिन्यामधली जर एनर्जी बघायला गेलं तर अजूनही परिस्थिती तशीच दाखवते आहे की यातून काही बदल होईल किंवा बदल होण्याचे चान्सेस आहेत, असं पण काही दिसत नाही आहे. पण ही डेव्हिलची एनर्जी जेव्हा तुमच्यावरून रिमूव्ह होईल तेव्हा कुठेतरी आयुष्याचं सकारात्मक गोष्टी तुमच्यामध्ये व्हायला सुरुवात होईल, चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होतील. तर श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हा व्हिडिओ किंवा ही एनर्जी तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या पुढे अपलोड होऊन जाईल. श्री स्वामी समर्थ.